2 दिवस मुक्कामी आले म्हटल्यावर आपल्या सवंगड्यांसोबत वेळ घालवून त्यांच्याशी मन मोकळं हितगुज करतील असं सगळ्यांना वाटलं होतं. पण कसलं काय, 10 मिनिटात त्यांनी आवरून घेतलं. आमच्याशी तरी मनसोक्त गप्पा मारतील असं विद्यार्थ्यांना वाटलं होतं, पण कसलं काय, त्यांच्याशीही उभ्या उभ्याच हितगुज केलं. बरं, नाशिकमध्ये आलेच म्हटल्यावर शहरात फेरफटका मारून खासदार राजाभाऊंनी म्हटल्याप्रमाणे खरंच नांगरून ठेवलेल्या शेतीसारखी शहराची अवस्था झाली आहे का, हे ते याची देही याची डोळा अनुभवतील. मग आपल्या खास शैलीत आसूड ओढतील आणि सगळ्यांनाच सोलून काढतील असं समस्त नाशिककरांना वाटलं होतं. पण कसलं काय, 2 दिवसांचं कसंबसं शेड्यूल पूर्ण करून त्यांनी परतीची वाट धरली. असा राहिला हिंदू जननायक राज ठाकरे यांचा नाशिक दौरा. अचूक टायमिंग साधण्यात ठाकरे तसे माहीर. कुणाचीही भीडभाड न बाळगता सडेतोड भाषेत एखाद्याचा समाचार घेणं ही तर त्यांची शैली. नीट पेपर फुटीवरून कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन झालं. देशभरातून लाखो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा सर्वच राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला. पालकांमध्ये ही संतापाची लाट उसळली होती. जंतर मंतरवर तरुणाई एकवटल्याचं बघून ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधला. या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. दिल्लीत जे घडलं ते महाराष्ट्रात करून तर बघाच असा सज्जड दम त्यांनी सरकारला भरला. उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन मोर्चाचीही तयारी केली. राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधल्यामुळेच की काय, अख्खी तरुणाई आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत एकवटली असावी. असो, हेच ठाकरे 2 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी आले होते. या दौऱ्यात त्यांच्याकडून साऱ्यांनाच अपेक्षा होत्या. 2 दिवसाचा दौरा म्हटल्यावर ते निवांत असणार असंच साऱ्यांना वाटत असावं, कारण पाऊसधारा बऱ्यापैकी कोसळल्याने वातावरण आल्हाददायी झालं होतं. शहरावर विशेष प्रेम म्हटल्यावर या आल्हाददायी वातावरणाची त्यांना भुरळ पडणार नाही असं थोडंच होणार. त्यामुळे मनसैनिकांनी जोरदार तयारी करून नियोजन केलं होतं. अपेक्षेप्रमाणे मुंबई नाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरभर होल्डिंग करून वातावरण निर्मितीही करण्यात आली. त्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सिलसिला सुरू झाला. शहरातल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून 10 मिनिटात आवर्त घेतलं. ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचीही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. त्यांनाही 10 मिनिटातच गुंडाळण्यात आलं. म्हणजे साहेबांनी नुकतंच बैठकांचं सोपस्कार पार पाडलं म्हणायचं. बरं, हेही जाऊ द्या, आमच्याशी तरी मनमोकळं हितगुज करतील म्हणून तरुणाईला भलतीच उत्सुकता होती. नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांनी जातीने लक्ष घातल्याने विद्यार्थ्यांशी मनसोक्त बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतील असं वाटलं होतं. प्रत्यक्षात 10 मिनिटात तिथेही उभ्या उभ्या समस्या ऐकून त्यांनी विद्यार्थ्यांसोबतची बैठकही पद्धतशीरपणे गुंडाळली. बैठकांचा जोर आवरला म्हटल्यावर ठाकरे शहरात फेरफटका मारतील असं शहरवासियांना वाटलं होतं. राजाभाऊंनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच नांगरून ठेवलेल्या शेतीसारखी शहराची अवस्था झाली आहे का, हे स्वतःच्या डोळ्यांना बघतील. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला आहे. शहरभर विकास कामांचा नुसता धडाकाच सुरू आहे. पण या कामांचं नियोजन नसल्याने पावसाळ्यात सारी पोलखोल झाली. रस्ते खड्ड्यांनी व्यापले तर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना उद्घाटनापूर्वीच तडे गेले. ही कामं आणि रस्त्यांना पडलेले खड्डे राज्यभर चर्चेत आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घातलंय. खड्ड्यांनी 6 जणांचा बळी घेतल्याने शहरवासीय कमालीचे संतापले. विरोधक आक्रमक आहे, पण सत्ताधारी पक्षांमध्येही तू मे सुरू आहे. असं म्हटल्यावर ठाकरे शहरभर फिरून रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वास्तविकता स्वतःच्या नजरेखालून घालतील असंच वाटलं होतं. मग महापालिकेच्या आयुक्तांना खास आपल्या शैलीत जाब विचारतील म्हणून साऱ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. पण ठाकरे यांनी ना शहरात फेरफटका मारला, न खड्डे स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. त्यामुळे शहरवासियांची ही अपेक्षा भंग झाली म्हणायचं. पक्षाचे पदाधिकारी असमाधानी, विद्यार्थी नाखुश, शहरवासीय नाराज. आणि मग ठाकरेंनी 2 दिवस नाशिकमध्ये मुक्काम करून नेमकं केलं काय, असा प्रश्न भोळ्या भाबड्या जनतेला पडला आहे.